नमस्कार. महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहोत महाराष्ट्र सुखदेव न्यूज. कुडल येथे खरीप हंगामपूर्व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न. मौजे कुडल तालुका दक्षिण सोलापूर येथे तालुका कृषी अधिकारी श्री अवधूत मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली खरीप हंगाम पूर्व तयारी करता शेतकरी प्रशिक्षण, शेतकरी शेतीशाळा व खरीप हंगामातील विविध मोहिमाबाबत मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर शेतीशाळा व प्रशिक्षण कार्यक्रमास मार्गदर्शन करण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी श्री गौरवकुमार कामटे, कृषी विज्ञान केंद्र सोलापूर येथील विषय विशेषज्ञ श्री विकास भिसे, श्री समाधान जवळगे, श्री रोहित लंगोटे व सहाय्यक कृषी अधिकारी श्री प्रभाकर जाधव उपस्थित होते. प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये मान्यवरांचे स्वागत करून गौरवकुमार कामटे आणि खरीप हंगाम पूर्वतयारी, उडीद व तूर पीक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान व कृषी विभागाच्या खरीप हंगामातील विविध मोहिमाबद्दल माहिती देऊन मार्गदर्शन केले. प्रभाकर जाधव यांनी शेतकऱ्यांना आत्मा अंतर्गत शेतकरी गट स्थापन करणे, प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, शेतकरी गटासाठी असणाऱ्या व शेतकरी गट स्थापन करण्याचे फायदे याबद्दल मार्गदर्शन करून नैसर्गिक व सेंद्रिय पद्धतीने शेती करणे काळाची गरज असून ती करताना आवश्यक निविष्ठा उत्पादन स्वतः शेतकऱ्यांनी करण्यासाठी तांत्रिक ज्ञान आत्मसात करणे आवश्यक असून यासाठी शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन गटाने शेती करणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त करून कृषी विभागाच्या शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी पोर्टलवरील असणाऱ्या विविध योजना, यामध्ये कृषी यांत्रिकीकरण योजना, सूक्ष्म सिंचन योजना, बियाणे, फळबाग, फुले लागवड, अपघात विमा योजना, याबरोबर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, फळबाग लागवड व तुती लागवड व इतर योजनांबद्दल मार्गदर्शन केले. प्रशिक्षण कार्यक्रमात हुमणी व्यवस्थापनासाठी प्रकाश सापळा, बियाणे उगवण क्षमता चाचणी, बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. तसेच उपस्थित शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. विषय विशेषज्ञ श्री भिसे आणि मृद नमुना घेणे, मृदा आरोग्य पत्रिकेचे महत्त्व, मृदा आरोग्य पत्रिकानुसार खत व्यवस्थापन, पीक अन्नद्रव्याचे प्रकार व त्यांचे पीकवाढीमध्ये महत्त्व, सेंद्रिय कर्ब वाढवणे यासाठी विविध उपाययोजना, याचबरोबर शास्त्रोक्त पद्धतीने खत व्यवस्थापन याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. श्री जवळगे यांनी पीक उत्पादन घेत असताना रासायनिक खतांचा संतुलित वापर, तसेच येणाऱ्या काळात खत टंचाईला पर्याय म्हणून जैविक खते तसेच सेंद्रिय खते यांचा वापर करणे बाबत, याशिवाय रायझोबियम, अझाटोटोबॅक्टर, अझोस्पिरिलम, पीएसबी, केएसबी या जीवाणूजन्य खतांची बीज प्रक्रिया केल्यास 25 ते 30% खताची बचत होऊन पीक उत्पादन वाढीमध्ये महत्त्व विशद केले. कार्यक्रमास प्रगतशील शेतकरी श्री संगप्पा केरके, श्री अण्णाराव पाटील, भीमराव पाटील, श्री राजकुमार बगले, पोलीस पाटील श्री श्रीशैल पाटील, श्री मल्लाप्पा पाटील, श्री चन्नप्पा बगले, श्री रेवणसिद्ध भानुमते, श्री बशीर शेतसंदी, श्री अमर बिराजदार, चिदानंद पाटील, सिद्धाराम बिराजदार, शरणप्पा बिराजदार, संगप्पा पुजारी, कल्लप्पा पाटील, भीमाशंकर बगले, परसप्पा बगले, शंकर पाटील, महादेव बिराजदार, बसव संगम शेतकरी गट अध्यक्ष श्री कल्लप्पा भतकुंके, श्री खाजप्पा सूर्यवंशी उपस्थित होते. शेतीशाळा व प्रशिक्षण कार्यक्रमास उपस्थितांचे आभार श्री संगप्पा केरके यांनी मानले. बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 95 610 36 596. महाराष्ट्र सुखदेव न्यूज. संपादक गुरुदादा गायकवाड. फांद्या फुटतात. आपल्याला झाड सरळ वाढवायचं नाही, बांबूसारखं नारळासारखं. आपल्याला फांद्या पाहिजेत, आपल्याला फुलं पाहिजेत, आपल्याला शेंगा पाहिजेत. तर शेंडा तोडणे. तिसरं, चौथं, सुरुवातीचा फवारा हा निंबोळी अर्काचा. म्हणजे जर आपल्याला हे द्यायचं असेल, फुलावर अवस्थेत फवारा द्यायचा असेल, सुरुवातीचा हा फवारा हा निंबोळी अर्काचा. आणि दुसरा फवारा आपण खंड होतो म्हणतो बघा, अडचण होते, म्हणजे आपण रास केल्यावर कळतं की सगळं वरून तर चांगलं दिसत होतं. आणि दोन्ही नदीच्या किनारी असणारा जो शिवार आहे, या नदीच्या पाण्याचा वापर मला वाटतं जेवढं बागायत क्षेत्र आहे त्याच्यामध्ये 90% नदीच्या पाण्याचा वापर आहे. बरोबर आहे का? 5-10% इतर थोडे पिकात म्हणजे विहीर किंवा बोरचा पाण्याचा वापर असेल. 100% हां, नदीच्या पाण्याच्या वापरामुळं आपल्याला आपल्या मातीच्या आणि पाण्याच्या आरोग्याकडं थोडंसं आपलं दुर्लक्ष होतं. कारण काय होतं, पाण्याची मुबलकता असते आणि एकल पीक पद्धतीचा आपल्या पीक पॅटर्नमध्ये मोठ्या प्रमाणात अवलंब असतो. जसे की ऊस असेल किंवा काय प्रमाणात इतर पिकं असतील, केळी वगैरे तसं. तर त्याच्या माध्यमातून जमिनीचा पोत भरपूर खालावत गेलेला असतो आणि आपल्याला पाहिजे तशी उत्पादकता आपल्या पाहत रहा फक्त महाराष्ट्र सुखदेव न्यूज. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.